ह्याच्यातले एक्सपर्ट दुग्धाचार्य जे असतील ते उद्या येऊन प्रचार करतील गावोगावी घरोघरी सुद्धा. काय जपानमध्ये एवढं आहे, अमेरिकेमध्ये आहे, इंग्लंडमध्ये आहे, जे कुठे काय होतंय आम्ही लक्षात घ्या. हे मी कशाच्या ह्याच्यातून बोलतोय लक्षात घ्या. ज्यावेळी मुळग्याला कोळशाच्या आधारे विद्युत प्रकल्प होत होता त्यावेळी त्यांचे तोटे फायदे हे सगळं आम्ही अभ्यास मी स्वतः जिल्ह्यात फारसं त्याचं काय झालं नव्हतं. फार प्राथमिक स्वरूपाचा आम्ही विरोध केलेला होता आणि नंतर मोठं राजकारण झालं ते जाऊ दे. तर आम्हाला जी माहिती होती ती आम्ही याच्यापर्यंत पोहोचवली. पण असे काही त्यावेळी व्हिडिओ पण होते की इथे ह्या बघा प्रकल्प आहे, रायगडमध्ये प्रकल्प आहे, इकडे प्रकल्प आहे, तिथे काय होत नाही. त्याच्या उलट असेही व्हिडिओ होते, इथे शेती वाट लागली, इथे पाण्याची वाट लागली, लोकांना त्रास झाला. असं दोन्ही बाजूनी सांगितलं जातं. आपल्याला नेमकी खरी बाजू समजून घेऊन आणि याच्यात बिलकुल राजकारण महत्वाची गोष्ट, ह्याच्यात प्रचंड राजकारण होणार आणि तुम्हाला आम्हाला त्याच्या खाली दबवलं जाणार. लक्षात घ्या. किंवा हे फक्त लाथ मारायची राजकारणानं आणि आपल्याला काय करायचं ते करू. बरोबर एवढंच मला सांगायचं. करणारी लोक आहेत. साईनाथ गावकर म्हणून एक पत्रकार आहे कुणकेश्वरचा, तो पूर्ण या प्रकल्पाच्या बाजूने आहे. तो प्रकल्प कसा चांगला आहे किंवा काय आहे ते सगळं तो ते आपल्या व्हिडिओवरनं टाकतोय. FB वर त्याच्या विरोधातले एवढे मेसेज आहेत किंवा एवढे कमेंट्स आहेत, पण तो त्या वाचतो की माहिती नाही. पण एकदम त्याला आपल्या याच्यात म्हणतात, मालवणी भाषेत म्हणायचं की मेगा प्रोजेक्ट माझ्या मते बापट हा मेगा होणार आहे का? मेगा प्रोजेक्ट होणार आहे. हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार. बिलकुल झूट काही नाही. साधू मांडण्याची जर नोकरी तिथे नाही मिळणार आहे. लक्षात घ्या. बिलकुल काही नोकरी कसली मिळणार नाही. फक्त आपल्याला त्याचा दुष्परिणाम तेवढे भोगावे लागणार आहेत आणि काही भाग मला वाटतं सोडूनच यावं लागतं. उदाहरणार्थ समजा तिकडे झालं तर सडेवाडी मोरवा सगळं नाही मुनगे आणि हिरवे पूर्ण गावच खाली करायला लागणार. हे होणार आहे. पूर्ण खाली करायला लागेल. आंबा बागायतदारांच्या प्रश्नाच्या वेळी सुद्धा सगळे आम्ही पुढे धावत होतो मीटिंगला. थोडेसे लोक यायचे, नंतर तिकडे थोडेसे यायचे आणि शेवटी बघितलं मागे वळून तर 4 लोक पण नव्हती, कोणच नव्हते. मुंबईच्या आंदोलनाला मी सोडून सुद्धा 7 जण फक्त गेले. मी सुद्धा गेलो नव्हतो. म्हणजे अशी परिस्थिती ह्या आंदोलनाची होते. त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच आंदोलन करायचं असेल तर अगदी पोटतिडकीनं करा, नाहीतर घरात गप्प बसा, आपला सगळा गाजा गुंडाळा आणि दुसरीकडे जायचं तुम्ही ठरवून द्या. सगळ्यात पहिलं म्हणजे आता अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुऊर्जा म्हणजे काय इथनं सुरुवात केली पाहिजे. अणुऊर्जा काय इथून सुरुवात केली पाहिजे. ती घातक कशी आहे ती लोकांना समजावून सांगितली पाहिजे, तरच लोकांना त्याची जाणीव समजणार आहे. आता अणुऊर्जा म्हणजे काय, आता सोप्या भाषेत, मी टेक्निकल भाषेत तुम्हाला सांगणार नाही, अगदी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की अणुऊर्जा म्हणजे काय. तर अणुऊर्जा म्हणजे काय, तर एक त्याच्यात ऊर्जा निर्माण करायची आहे. ऊर्जा निर्माण करायची आहे आणि त्याच्यावरती काहीतरी एक यंत्र चालवायचं आहे. त्याच्यातनं त्यांना काहीतरी एक वीज तयार करायची किंवा इतर काही त्याचा वापर करायचा असेल. तर अणुऊर्जा याचा एक सुंदर आणि सोपं उदाहरण जर बघायचं असेल तर आपलं सूर्य जो आपल्या डोळ्याने दिसतो, तर सूर्यावरती हेलियम नावाचा एक धातू असतो आणि त्याच्यावरती एक न्यूट्रॉन पडल्यानंतर एक न्यूट्रॉन गेला त्या हेलियम वरती, तर त्याच्यातून 3 न्यूट्रॉन तयार होतात आणि त्यात प्रत्येक एकातनं 3, म्हणजे अशी ती अनकंट्रोल, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही अशी ती रिॲक्शन तयार होते. आणि ती रिॲक्शन एकदा जर चालू झाली तर त्याला एंड नाही. म्हणजे सूर्य आपल्यापासून एवढ्या लांब असून सुद्धा एवढी दाहकता आपल्याला इथे जाणवते, तर मग उद्या या अणुऊर्जा प्रकल्पाची दाहकता किती असेल, म्हणजे त्याची जी तयार होणारी हीट किती असेल. आता ह्याच्यात काय होतं, तर ती अनकंट्रोल न राहता ती इथे धातू वापरला जातो हेलियम, आणि हेलियम धातूपासून जी हीट तयार होते त्याचा वापर त्यांना करायचा असतो. आता हेलियम हा धातू असा आहे जो रेडिओ ऍक्टिव्ह, म्हणजे ज्याच्याकडून किरणोत्सर्ग होतं आणि ते समजा आपल्या कुठल्याही म्हणजे पशु म्हणा म्हणजे जिवंत कुठल्याही गोष्टीवर पडलं तर त्याचं सेल डेड करून टाकतं. हा त्याचा पाठीमागचा
एक महत्वाचा गुणधर्म आहे. तर हा हेलियम आहे, तर ह्याच्यावरती एक न्यूट्रॉन सोडला जातो. मग ती कंट्रोल कशी केली जाते रिॲक्शन, तर हा एक न्यूट्रॉन पुन्हा 3 न्यूट्रॉन तयार करतो. हेलियमवरती पडल्यानंतर त्याच्यातून हीट जनरेट होते. मग त्याच्यातले जे 2 असतात ते ऍब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यासाठी कार्बनचा वापर केला जातो. म्हणजे कार्बन रॉड त्या प्लांट मध्ये वापरले जातात आणि त्याच्यातनं ते शोषले जातात इतर 2 न्यूट्रॉन. असं करून ती कंट्रोल करायचा प्रयत्न केला जातो. आणि ती मग ती अशी कंट्रोल करून त्याच्यातनं मग जी हीट तयार होते त्याच्यावरती बाहेरून जाणाऱ्या समुद्राचं पाणी गरम करून त्याची वाफ बनवून मग त्या वाफेवर इतर जी काय ती तुमची संयंत्र चालून त्याचं इतर ऊर्जेत रूपांतर केलं जातं. आता मग आजच्या घडीला म्हणजे ह्याच्या अगोदर अणुऊर्जा ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातातच फक्त होती. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातातच होती. पण आता त्यांनी काय केलंय की या गोष्टीत सुद्धा त्यांनी प्रायव्हेटायझेशन करायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांबरोबर करार सुद्धा झालेले आहेत. ते तुम्हाला न्यूज मध्ये बघितल्यावरती समजून येईल. तर आता आपण बघतोय आजूबाजूचे जे प्रायव्हेट सेक्टरवरनं तयार झालेले प्रोजेक्ट असतील, अगदी आपल्या हायवे पासून, म्हणजे त्याचं काम किती तकलादू प्रकारचं असतं हे आपण बघतोय. मग आता एक शंका अशी निर्माण होते की उद्या सकाळी समजा त्या प्रोजेक्टचं काम सुद्धा प्रायव्हेटायझेशन मधनं झालं आणि ते त्या तकलादू लेवलचं जर असेल तर नक्कीच तो रिएक्टर रेडिएशन बाहेर सोडणार आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्याला भोगायला 100% लागणार. दुसरी गोष्ट, जे पाणी त्याच्यात आतमध्ये जाणार आहे ते पाणी वाफ होऊन बाहेर निघणार, ते त्याची एनर्जी वापरली जाणार दुसऱ्या संयंत्रासाठी. पण ते पुन्हा थंड करायचं असतं. ते थंड करायचं असतं त्याला कुलिंग टॉवर वापरले जाणार आणि मग ते थंड करायसाठी जे पाणी वापरलं जाणार कुलिंग टॉवर मध्ये ते शेवटी समुद्रातून वापरलं जाणार आणि मग शेवटी जे गरम झालेलं पाणी आहे ते समुद्रात सोडलं जाणार. त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्या मच्छीमार किंवा तिथले जे आजूबाजूचे सहजीवन जे म्हणतात समुद्रातलं त्या सगळ्यावरती होणार आहे. म्हणजे ही दाहकता सगळी आपल्याला समजावून इतर लोकांना सांगायला लागेल. कारण बऱ्याच आंदोलन किंवा मोर्चा सभा बघितल्या की काय माहिती ग्रामपंचायतीचे लोक ते काय बघून घेतील, मी फक्त सही केले ना माझा काम झाला, इथपर्यंतच लिमिटेड असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर प्रत्येक घरात जाऊन ते सगळं समजावून सांगायला लागेल. लोकमत आणि जनमत तुमच्या सगळ्यांच्या सोबत घ्यायला लागेल, तरच हा तुमचा विरोध तिथे ग्राह्य धरला जाईल. नाही तर मला वाटतं आमच्यासारखी 4 टाकी गेली तर कोण कुत्र विचारणार नाही. त्याच्यामुळे ठरवताना आता कसं आहे, तुम्ही म्हणाल की आता आमची पिढी तर ह्याच्यात जाईल, प्रकल्प तयार होईपर्यंत आमची पण पिढी जाऊ शकते याच्यात, पण पुढच्या पिढ्यांचं मात्र भरपूर कठीण होऊन बसेल. म्हणजे सगळ्याच बाबतीत अगदी जनुकीय बदलापासून सगळं त्याच्यात आलं. म्हणजे आमचं माणसाचं कसं नाही, सगळं प्राणी आले, अगदी म्हणजे तुमचा निसर्ग आला. आता त्या प्रकल्पातून निघणारी जी वाफ असेल ना ती आपल्या आंब्यावर तर एकदम म्हणजे वाईट प्रकारात ते दुष्परिणाम दाखवून देईल. एक तर आपला हापूस आंबा फळांचा राजा, पण तो एवढा सेन्सिटिव्ह आहे ना, तर त्याला क्लायमेट चेंज झाला तर काय होतं ते आपण यावर्षी बघितलं. आता जर प्रकल्प इथे आला ना तर आंबा हा विषय तिथनं संपून जाईल. थँक्यू.